Alright, welcome back. Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचाच व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्या पिनड मेसेजमध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे भावांनो. कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेलं आहे. तर आपण इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जो ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला सुरुवातीला ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑडिओवरती जाऊन विवर्ल्डवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते इथून ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर त्याच्या समोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ते ऑडिओ सॉन्ग एकदम आपण खाली खेचून घ्यायचं आहे. तर इथून जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण एकदम खाली खेचून घेऊया. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हे ऑडिओ सॉन्ग एकदम खाली खेचून घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला एडिटिंग करताना कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे आणि डिलीट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी ऑलरेडी बीटमार्कमध्ये काही लेअर्स भावांनो ॲड करून दिलेले आहेत. तर भावांनो, जर का तुम्हाला इमेजेस चेंज करायचे असतील, म्हणजे जर का तुम्हाला दुसऱ्या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील तर भावांनो ते इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली भावांनो कलर अँड फिलवरती जाऊन इथे क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही भावांनो इमेजेस यूज करून घेऊ शकता. कोणत्याही मॉडेलची इथे तुम्ही इमेज भावांनो ॲड करून घेऊ शकता. सेम इथे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. सेम इथे आणि इथे सुद्धा तुम्ही इमेजेस भावांनो ॲड करून घेऊ शकता. म्हणजेच इथले सुद्धा इमेजेस तुम्ही चेंज करून घेऊ शकता. तर भावांनो, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढे म्हणजे जिथून मी तुम्हाला इमेजेस ॲड करून दिलेले आहेत त्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे 17.9 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज इथून ॲड करायची आहे. त्याच्यानंतर थ्रीडॉटवरती जाऊन भावांनो फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन जी एक्स्ट्रा झालेली इमेज आहे तिथून ट्रिम करायचे आहे. तर भावांनो, अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस आपल्याला ॲड करायचे आहेत. शेवटपर्यंत भावांनो 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस भावांनो मी ॲड करून घेतो. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावांनो, मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि आपण जिथून इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत त्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे 17.9 सेकंदाच्या. आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून भावांनो आपल्याला मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक ब्लॅक PNG दिलेलं आहे ते ॲड करायचे. त्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही थोडीशी इथून झूम करायची आहे. एवढेशी आपण झूम करून घेऊया आणि त्याच्यानंतर बॅक येऊन ही PNG व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्या बीटवरती येऊया जिथून आपण ती PNG ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली जी हॅपी बर्थडे डिअर बेस्टीची PNG आहे ती ॲड करायची आहे. आणि त्याच्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG मधोमध इथे सेट करायची आहे. त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे. भावांनो, आता आपण आपला एक लोगो ॲड करून घेऊया. तर पुन्हा आपण त्या बीटवरती यायचं आहे जिथून भावांनो आपण ही PNG ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो लोगो आहे तो भावांनो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण या लोगोची थोडीशी साईज कमी करून घेऊया. एवढीशी साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही PNG खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती ॲड करायची आहे आणि सिम्पली भावांनो थ्रेडवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही बॉर्डर खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीबोर्ड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर आपल्याला इफेक्ट नंबर 2 सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे येऊया
तर भावानं इथून आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर इथून आपली फर्स्ट इमेज सोडायची आहे आणि सेकंड इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 2 इमेजेस सोडायचे आहेत आणि पुढच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर एक सोडायची आणि पुढच्या इमेजला द्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 सोडायचे आणि पुढच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा. तर अशा प्रकारे काय आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीबोर्ड प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमार्कवरती यायचं आणि आता आपण जेवढे इमेजेस ॲड केलेले आहेत त्यातल्या जेवढे इमेजेस भावना आता बाकी राहिलेले आहेत म्हणजेच उरलेल्या जेवढे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. आता जेवढे इमेजेस बाकी आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपण पटपट आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेऊया. तुम्ही सुद्धा भावनो अशाच प्रकारे आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावनो पेस्ट करायचा आहे. तर भावनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.